नमस्कार. ईडन रांगोळी आर्ट्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे वाक्य अर्थात लोकमान्य टिळक यांचं आणि त्यांच्याच या सभागृहामध्ये आपण सुंदर कलाकृती करणार आहोत. सभागृह खूप छान आहे आणि मस्त जुनं असं वास्तू आहे. खूप छान वाटतं एकंदरीत वातावरण. इथे 75वा वाढदिवस आहे अमृत महोत्सव सोहळा. सो त्यानिमित्ताने आपण रांगोळी काढणार आहोत. रांगोळी काढताना बऱ्याच गोष्टींचा तुम्हाला खरंच विचार करावा लागतो. एकदा आलेलं आहे मी पहिल्यांदा वरती सेकंड फ्लोअरला गेलो होतो. त्याच्यानंतर आता मी इथे आलेलो आहे. इथे आल्यानंतर एक्झॅक्टली कुठे काढायची म्हणून त्यांना डायरेक्टली फोन केला पार्टीला. त्यांनी सांगितलं की जयवंत सभागृह जिथे लिहिलेलं आहे त्याच्याच खाली म्हणजे इथे आपल्याला रांगोळी काढायची आहे. चला तर रांगोळीला आता सुरुवात करूया आपण. यहाँ पर एक थोड़ा सा आउटलाइन हमने कर दिया है. आउटलाइन ये रंगोली थोड़ी सी बड़ी है लेकिन जाने के लिए ज़्यादा दिक्कतें नहीं होगी. पडद्याच्या रंगसंगती झाल्यानंतर बाहेरचा आपण छान असं मस्त कलर कॉम्बिनेशन इथं घालणार आहोत आणि 75 म्हणजे अमृत महोत्सव वर्ष हे सुद्धा आपण त्या रांगोळीमध्ये लिहिणार आहोत. सुंदर असं रंगसंगती आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 75 असं मोठ्या अक्षराचा रस्ता लिहू आणि अर्थात अमृत महोत्सव वर्ष हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत. खाली आणखी खूप सुंदर कलाकृती होणार आहे. छोटंसं काही सरपरीच्या अर्थात होईल. पट्ट्याचं आणखी फिनिशिंग पडद्याचं फिनिशिंग याच्यामध्ये बाकी आहे. इथे जो रंगसंगती असेल ना हे पण थोडंसं काहीतरी वेगळं आणि ते छान अशी हिरा डिझाईन आपण क्रिएशन करणार आहोत. ते रांगोळी थोडीशी छान आणि मस्त वाटते आहे. थोडासा आकार हा जरा बाहेरपर्यंत आलेला आहे पण मला वाटत नाही फार असं काही इथे अडचण होईल. लोकांना खूप काही त्रास याच्यामध्ये होऊ शकेल. बऱ्यापैकी जागा आहे आणि अर्थात 75 वाढदिवस म्हणजे येणारे लोकंसुद्धा थोडेसे मोठे असतील. छोटे मुलं फारसे इथं नसतील असं एकंदरीत मला जाणवत आहे. सो बघत आपण कशी होती रांगोळी पूर्ण. रांगोळी शेवटपर्यंत नक्की बघा. छान आणि रंगसंगतीमुळे रांगोळी जरा खूप छान आणि उठावदार दिसते आहे. साईडला आपण थोडंसं जे आहे सरपरेषा काढणार आहोत. त्यात थोडंसं आता जे शेडिंग बाकी आहे ते शेडिंग आता पूर्ण करू आणि रांगोळी अजून उत्तम दिसणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. सुरुवातीला आपण त्या पडदा काढला इथे 75 आधी लिहिलं. त्याच्यानंतर मग अमृत महोत्सव वर्ष हे लिहितानासुद्धा तुम्हाला इथे एक पाय असं तुम्हाला ठेवून इथं ही रांगोळी पूर्ण करायची होती. तर ह्या गोष्टी काही टेक्निक्स आहेत या तुम्हाला फक्त आणि फक्त हिरा रांगोळी आर्ट्समध्येच तुम्हाला मिळू शकतील. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच खूप टेक्निक्स आपण इथे सांगतच असतो. थोडासा आकार जरा इथे आपण वरती कुठेतरी असा थोडा टर्न इथे थोडासा ॲड करू. हे दिसताना अजून छान दिसेल. आत्ताही आकार खूप छान आणि वेगळा नक्कीच वाटतं परंतु थोडासा आकार हा टर्न दिल्यानंतर अजून रांगोळी छान दिसू शकेल. थोड्याशा टर्नमुळे रांगोळी अजून जरा वेगळी आणि छान दिसते. इथे थोडंसं आपण रंगसंगती दाखवूयात आणि छान इथे मस्त हिरा डिझाईन करूयात. एक मस्त हिरा डिझाईन आपण इथे काढली आणि आता बघू शकता की पडदा की छान आणि सुरेख दिसतो आहे. सरपरेषा इथे आपण काढणार आहोत. सरपरेषानंतर ही रांगोळी इथे पूर्ण होणार आहे. अशा करता ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल. अशाच वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक नक्की करा आणि कमेंट करूनही सांगा की या रांगोळी तुम्हाला सगळ्यात वेगळं असं तुम्हाला काय जाणवलं का आणि ते काय आहे. अशाच वेगवेगळ्या गोष्टी बघण्यासाठी अर्थात सबस्क्राईब करा. ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता. ऑनलाईन क्लासेसच्या माहितीसाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचं. व्हॉट्सअप नंबर आहे 89 83 62 34 72. ही कलाकृती फक्त आणि फक्त मला वाटतं 30 मिनटामध्येच आपण पूर्ण केलेली आहे. अर्थात या संदर्भातलं बरंच नियोजन आपल्याला माहिती आहे. कुठे काय कॉम्बिनेशन घ्यायचं आहे किंवा काय कशा पद्धतीने करायचं आहे. ही रांगोळी कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तसं आपण ठरवलं होतं की जयवंत सभागृहाच्या खाली इथेच आपण रांगोळी काढली आहे. रांगोळीमध्ये थोडंसं चुकलं होतं. इथे अमृत महोत्सव सोहळा असं हवं होतं तर महोत्सवा झालं होतं. तिथे आपण रेक्टिफाय केलं. अर्थात ते एका काकांनी सांगितलं आणि पुण्यामध्ये अशा चुका करणं अपेक्षित नाही. सभागृह खूप छान आहे आणि सभागृहाच्या या बरोबर समोर आपण ही रांगोळी काढलेली आहे. धन्यवाद.